नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, बौद्ध समाज मागासवर्गीय लोक समोर जात होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यांची प्रगती होत होती, प्रगतीपथावरती जात होते आणि या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित लोकांना किंवा प्रस्थापित समाजाला प्रश्न विचारण्याची त्यांच्यामध्ये हिंमत येत होती। परंतु हे संपूर्ण गोष्टी खटकत होत्या कोणाला, तर RSS आणि भाजपला। आणि त्यांना माहीत होतं की आता SC ST कॅटेगरीतून बौद्ध समाजातून प्रतिनिधित्व उभे राहायला लागलेत आणि त्याच कारण आरक्षण आहे। तर मग आपण यांच्या मुळावरतीच घाव घालायचा, आरक्षण बंद करायचे किंवा आरक्षण बंद न करता त्यामध्ये अशा काही अटी सेट करायच्या की जेणेकरून यांना आरक्षण मिळवण्यासाठी हे समोर जाण्यासाठी जो गोष्ट आहे तिलाच आपण दाबायचं किंवा ती गोष्ट बंद करायची। आणि त्यांनी तसं केलंय देखील। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या एक जनहित याचिका दाखल झाली आहे, त्या याचिकेमध्ये जे आहे बौद्ध समाज मागासवर्गीयांना जे आरक्षण भेटत होतं त्या आरक्षण आता जातीच्या आधारावरती नाही तर आर्थिक उन्नतीच्या आधारावरती देण्यात यावं अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। आणि महत्त्वाचं आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ती सुप्रीम कोर्टाने ती जी याचिका आहे ती स्वीकार देखील केलेली आहे। तर चला पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे आपण। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये की याचिका दाखल करण्याचा प्रयत्न चालू होता। ती याचिका म्हणजे SC ST कॅटेगरीला जे आहे आरक्षण जे आहे त्यांना आर्थिक व सामाजिक रूपमध्ये जे आरक्षण आहे त्या आर्थिक निष्कर्षावरती त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि त्यासाठी ही याचिका गेल्या अनेक दिवसापासून दाखल करण्यात चालू होती। जवळपास 1980 मध्ये देखील अशी याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु तेव्हा ज्या कोर्टाने ती याचिका नाकारली होती। त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण हे जे आहे पैसे कमविण्यासाठी किंवा नोकऱ्या मिळवण्यासाठी नाही, तर या ठिकाणी जे आहे मागासवर्गीय लोकांवरती जो काय अन्याय अत्याचार झालाय त्यामधून त्यांचं प्रतिनिधित्व उभं राहावं व त्यांनी देखील या सामाजिक प्रवर्गामध्ये एक समानतेचा त्यांना भाग मिळावा किंवा तेव्हा तिथपर्यंत त्यांनी यावं यासाठी आरक्षण असतं असं म्हणून तेव्हा त्यांनी याचिका ठोकरावली होती। परंतु आता जे आहे मित्रांनो पुन्हा एकदा आता याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिका दाखल करण्यात आल्यानंतर SC ST कॅटेगरीला जे आरक्षण देण्यात येते त्या आर्थिक रूपामधून म्हणजे आर्थिक निष्कर्षावरती देण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ही जी याचिका आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केली आणि त्यासोबत केंद्र सरकारला जे आहे 10 ऑक्टोबरपर्यंतचा टाईम दिला आहे की 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी याबद्दल उत्तर दाखल करावं। जर त्यांनी उत्तर दाखल नाही केलं तर समोर यामध्ये प्रोसेस केली जाईल। म्हणजेच आर्थिक निष्कर्षावरती जे आहे क्रिमिनल जे आहे ते आता बौद्ध समाजाला मागासवर्गीयांना SC ST कॅटेगरीला लागू होणार आहे। आणि ही जी याचिका दाखल करण्यात आली यामुळे आता सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील उडालेला आहे। अनेक जणांना असं माहीत आहे किंवा अनेक गोष्टी यावरून दिसून येतात की भाजप RSSला जो डाव रचायचा होता किंवा जे त्यांना साध्य करायचं होतं ते साध्य करताना दिसत आहे। त्यांना जे या ठिकाणी जे SC ST कॅटेगरीचं जे प्रतिनिधित्व उभं होत होतं किंवा या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित लोकांना जे प्रश्न ते विचारत होते ते प्रश्न विचारण्यापासून त्यांना थांबवायचं होतं किंवा त्यांना दूर लोटायचं होतं आणि त्यांचा तो डाव त्यांना यशस्वी करायचा होता। तर तो डाव त्यांनी यशस्वी करण्यासाठी हा खेळ रचला आणि त्यांनी जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये एक बौद्ध व्यक्ती त्या ठिकाणी CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यानंतर अशी याचिका त्या ठिकाणी दाखल केली की बौद्ध समाजाचं जे आरक्षण आहे किंवा SC ST कॅटेगरीचं जे आरक्षण आहे त्याला क्रिमिनल लागू करावं किंवा त्याला आर्थिक निष्कर्षावरती देण्यात यावं ही याचिका त्यांना स्वीकार करायला भाग पाडली। येत्या काही दिवसामध्ये यामध्ये निकाल लागणार आहे आणि गोष्ट मात्र फिक्स आहे की आता त्या आर्थिक निष्कर्षावरती आरक्षण द्यायला सुरुवात करणार आणि येत्या काही दिवसामध्ये आरक्षण पूर्णपणे संपविण्याचा त्यांचा जो डाव आहे तो त्या ठिकाणी ते यशस्वी करतील। तर याबाबत तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।